अतिशय सुमधुर असं मात्र संगीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटतंय. तर उत्कृष्ट दर्जेदार अशी ही मॅच, अशी स्पर्धा इथं मात्र पहिल्याच सालामध्ये इथं मात्र रंगते. निंबवली बी टीमनं इथं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे राहतील तोपर्यंत महाराज तुमच्या आमच्या काळजात जिवंत राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, लाडक्या खेळाडूंचं आणि मान्यवरांचं आणि त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून बघणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय तुम्हा सर्वांना मैदानाच्या आतमध्ये. सेकंड राऊंडमध्ये मात्र ही लढत आपण करणार आहोत, कारण या ठिकाणी संघांची उपस्थिती नसल्यामुळं इथं मात्र हा सेकंड राऊंडमधला सामना इथं मात्र आपण खेळवतोय. चांगली कामगिरी दोन्ही संघांनी मात्र केली आहे. अतिशय जबरदस्त क्रिकेट मात्र दाखवलंय आणि दोन्ही संघ इथं मात्र कल्याण तालुक्यामधून आपण पाहू शकता. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मात्र बघूया या दोन संघामध्ये कोणता संघ इथं मात्र चांगली कामगिरी करेल. मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता. अनिल आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली अनिलने, आशिषनं सुद्धा काय धमाकेदार षटकार. मात्र थोड्या एका षटकारासाठी मात्र प्राईज 2100 रुपयाचं प्राईज मात्र हुकलं. नितीने जी मोरे ज्या माध्यमातून ते प्राईज मात्र ठेवलं होतं आशिष भंडारी यांना. मात्र या ठिकाणी या मॅचमध्ये पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शो द गुड गेम. पहिलाच बॉल इथं ब्लॉक कॉलमध्ये वाईड यॉर्करचा मारा या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. जबरदस्त गोलंदाजी पडल्यानंतर मात्र चेंडू वाईड यॉर्कर पडल्यानंतरही चेंडू या ठिकाणी फिरतो. काय कला आहे या गोलंदाजाची. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला. डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होते. संघाची धावसंख्या फक्त 0. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. हो हो, या वेळेला व्हॉट अ बॉलिंग. त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. पहिला चेंडू वाईड यॉर्कर मधून फिरवला. या वेळेला मात्र लेग स्टिक वरून वाईड लेग स्टिक वरती यॉर्कर टाकला होता ना, तो चेंडू सुद्धा या ठिकाणी फिरवला. बघा काय गोलंदाजी आहे. व्हॉट अ बॉलिंग. इम्प्रेसिव्ह या ठिकाणी केले. फलंदाजी ही तितकी जबरदस्त या खेळाडूच्या माध्यमातून आपण बघितली आणि बॅटिंग गोलंदाजी सुद्धा या मॅचमध्ये दुसऱ्या राऊंडच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी या ठिकाणी करतोय. संघाला या ठिकाणी 4 मुंड्यात चित्त केले जाते, पाणी पाजलं जातंय, आसमान दाखवलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या इथं मात्र 0 आणि 0वरतीच आहे. नवीन फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. सौरभ फलंदाजी मार्कवरती येतोय. पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस बॉल लॉफ्ट केला चेंडूला. मात्र सरळ चेंडून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स. 4 धावा. गुड शॉट.
थँक्यू डीजे. मागील मॅच मध्ये नक्कीच या खेळाडूला मात्र संधी मिळाली नव्हती, मात्र इथं संधी मिळते. सौरभला चौकार ठोकतोय. संघाची धावसंख्या 4. या वेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र स्क्वेअर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट. अतिशय चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं इथं मात्र धाव कंप्लीट केली गेली. आणि आता मात्र स्ट्राईकला या ठिकाणी आपण बघू शकता आशिष भंडारी. नक्कीच अनिलला इथं मात्र आपण पाहू शकता मागील मॅचमध्ये जबरदस्त खेळ मात्र दाखवला. 20 धावा वसूल केल्या होत्या. षटकार चौकार मात्र लगावले होते. आणि या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचं समीकरण असेल. पुन्हा एकदा हा या वेळेला मात्र बघा बॉटम हँडचा वापर करतोय हा फलंदाज. एक धाव या ठिकाणी मिळेल कारण डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धावीने इथं मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहू शकता धावफलकावरती 6 या आकड्यावरती सौरभ येतोय आता मात्र स्ट्राईकवरती. चांगली गोलंदाजी दाखवली जाते आतापर्यंत. चांगली निर्णायक गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा हो या वेळेला हलक्या हाताने चिप केलाय एक्स्ट्रा कव्हरमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला, परंतु एक धाव या ठिकाणी घेण्यापासून रोखणार नाही. आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिले समाप्त होते. धावफलकावरती धावा लागत आहेत 7. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक येईल तोपर्यंत ऐकूया डीजे पॅडी करून एक सुमधुर संगीत. सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझ्या नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का? सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील का? सांग राणी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझ्या नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील. थँक्यू टीजे. काय गोलंदाजी या ठिकाणी केली. फक्त आणि फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. आणि इथे एक महत्त्वाचा विकेट. तडाखेबाज फलंदाज आशिषला मात्र डगआउटमध्ये जावं लागतंय. इथं मात्र आपण पाहतोय काय गोलंदाजी आहे बघा. आणि आता इथं मात्र गोलंदाज आपण पाहतोय कुणाल. चांगली गोलंदाजी आहे. वेगवान गोलंदाज आहे पाहू शकता आपण. वळतो या ठिकाणी आणि हा बॉल या ठिकाणी बघितलं सौरभनं पाऊस घेतला आणि चेंडू मात्र आउटसाईड खूपच बाहेर होता. आणि परिणामता इथं मात्र एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. सौरभ नक्कीच चांगली बॅटिंग करू शकतो. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा मात्र हा बॉल सुरेख या ठिकाणी. आणि आता मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल पिमटोला. षटकार. थँक्यू. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. या ठिकाणी बघितलं थोडंसं वळण घेतलं, शरीराला वळण दिलं आणि चेंडूच्या खाली बॅटला आणलं आणि एक पट्टा ज्याप्रमाणे शेतकरी आपलं गोपन फिरवतो त्याप्रमाणे बॅट फिरवली आणि चेंडूला धाडलं. स्क्वेअर लेगच्या वरनं षटकार वसूल केला. आणि नक्कीच आपल्या वैयक्तिक 12 धावांवरती या ठिकाणी सौरभ खेळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. हो इथं मात्र रिव्हर्सचा फटका. नक्कीच या फटक्याला आपण बघू शकता चांगले फटके चौके सुद्धा मिळू शकतात. कधी कधी विकेट सुद्धा या फटक्यावरती मात्र जाते. आणि नक्कीच दशरथ पाटील मात्र या फटक्याला मात्र येडजावा फटका. निंबोलीच्या मैदानावरती आज नक्कीच दशरथ पाटीलला मात्र आपण बघणार आहोत. चांगली कॉमेंट्री मात्र त्यांच्या माध्यमातून एक हास्यमय दृश्य मात्र निर्माण होते मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी इथं मात्र वळतोय कुणाल. पुन्हा एकदा ऑर द विकेट. हा बॉल लॉफ्टेडचा सुरेख फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली आणि सुरेख झेल. फलंदाज फेल आणि सौरभचा इथे मात्र समाप्त होतोय खेळ. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
नवीन फलंदाज इथं मात्र रोहितचं कमबॅक होतंय. स्ट्राईकला अनिल असतील आणि इथं मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथं मात्र चांगलं एफर्ट बघायला भेटलं. चांगली फिल्डिंग तिथं मात्र बघायला भेटली आपल्याला. चांगलं एफर्ट बघायला भेटलं. फटका तितका चांगला होता तितकंच क्षेत्ररक्षण मात्र तिथं बघायला भेटलं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र करण. काय जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी दाखवली करणनं. संघाची धावसंख्या इथं मात्र जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय कुणाल ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची कडा. चेंडू हवेमध्ये आणि इथं कुणाल येईल चेंडू खाली आणि अजून एक विकेटचं पतन. आणि या वेळेला मात्र जावं लागतंय अनिलला. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. जबरदस्त संघ निंबवली संघ जर आपण विचार केला तर नक्कीच हाताची बोटं नक्कीच मोजत असतात. किती धावा कशा पद्धतीनं गोलंदाजी करायची असते अशा प्रकारचं त्यांचं समीकरण असतं. आणि अनेक वेळेला त्यांना मैदानामध्ये दाखवून दिलेलं आहे की कशा प्रकारे क्रिकेट मात्र खेळावं लागतं. आणि त्याप्रमाणे नक्कीच कुठंतरी जय मल्हार टिटवाला संघाच्या फलंदाजाचा अभ्यास मात्र नक्कीच करीत असतील. आणि तो अभ्यास इथं मात्र त्यांचा सक्सेस आणि सिद्ध होतोय. संघाची धावसंख्या इथं मात्र फक्त आणि फक्त 16 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा कुणाल या ठिकाणी वळतोय. यावेळेला अजून एक फटका. चेंडू हवेत मात्र यावेळेला चेंडू इथं मात्र पावं लागेल. काय झेल पकडलाय या ठिकाणी. लॉंग ऑनच्या रिझन मधून लॉंग ऑफच्या रिझन कडे जबरदस्त झेल. निखिल यानं मात्र जबरदस्त झेल पकडलाय आणि इथं मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. तिथं मात्र कमिटीचे काही मेंबर्स आहेत. तुम्हाला वडापाव पाणी वगैरे काय पाहिजे का तिथे? कुंदन कुंदन जाधव आहेत तिथे. ऋतिक जाधव आहेत. नक्कीच तुम्हाला काय वडापाव पाणी वगैरे हवं आहे का? काय बिर्याणी वगैरे? नक्कीच आमच्या ऑर्गनायझर कमिटी इथं मात्र चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि नक्कीच ऑलिंटरचं इथं महत्त्व चांगलं असतं. आपण इथं मात्र सज्ज व्हायचं आहे. बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. संघाची धावसंख्या इथं मात्र आपण पाहतोय 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा हा खेळ इथं मात्र संपलाय. 8च्या सरासरीने इथं धावा येत आहेत. चांगलं बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय जय मल्हार टिटवाली संघाच्या या फलंदाजांना. आणि आता मात्र या ठिकाणी संकटमोचक कृष्ण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. हो सुरेख फटका आहे आणि इथं मात्र चेंडूला पिडकावून दिलाय सीमारेषा बाहेर. खणखणीत तणतणीत षटकार. थँक्यू डीजे. झोपलेल्याला जाग करणे, जागे असलेल्याला चालवत राहणे आणि चालवत राहण्याच्या हातामध्ये समाज परिवर्तनाची धुरा देणे वारकरी संप्रदायाचे उद्दिष्ट. इथं मात्र नक्कीच आपण पाहू शकता चांगलं सुमधुर संगीत. हा बॉल इथं मात्र चांगला आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. आउट स्विंग इथं मात्र पाहायला भेटते आपल्याला. चांगली गोलंदाजी. संघाची धावसंख्या इथं मात्र तर नक्कीच आनंद बारके टिटवाळा आनंद भालके आपण यायचंय व्यासपीठावरती. टिटवाळा गावचे समर्थक. इथं सुरेख फटका आणि चेंडू गगनभेदी गगनचुंबी बिग बिग षटकार. डीजे. आणि आता मात्र भावेश नावाचं वादळ या 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. इथं काय घडेल
इथं टार्गेट वाढेल का? संघाची धावसंख्या इथं जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. विनायक भालके टिटवाळा गावचे आपण यायचंय व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. युवासेना चषक 2021 आमच्या नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी इथं मात्र आपण सामना पाहतोय. जय मल्हार टिटवाळा आणि निंबवली बी या दोन टीम मध्ये अजूनपर्यंत आपण पाहू शकता पहिल्या इनिंगचा हा खेळ आहे. इथं मात्र चांगल्या टच मध्ये टिटवाळा टीम कूच करते. F1 क्वालिटीचा हा नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार. विजय वाघमारे साहेब आपण यायचं आहे. टिटवाला गावचे सदस्य आहेत. आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये इथं स्वागत केलं जाते. कृष्णाचं काय फटकेबाजी केली जाते. भावेश नक्कीच आपल्या वैयक्तिक 18 धावांवरती या ठिकाणी केलतोय आणि षटकार हॅट्रिकच्या उमट्यावरती इथं मात्र आहे. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेला कृष्ण वळतोय. मात्र यावेळेला हा पंप पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील मात्र चेंडूवरती येते. हातातून चेंडू बंबलिंग झाला. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा इथं मात्र कंप्लीट होते बघा. चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगाने इथं मात्र धावा काढले जाते. तितकीच सुरेख क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. आणि आता मात्र या ठिकाणी धावसंख्या हपापलेली आहे. धावसंख्येने वेग घेतलेला आहे. धावसंख्येने भरारी मारलेली आहे. धावसंख्येने उच्चांक या ठिकाणी गाठलेला आहे. तो म्हणजे 36 या आकड्यावरती. व्हॉट अ बॅटिंग या ठिकाणी भावेशच्या माध्यमातून इथं मात्र आपण बॅटिंग पाहतोय. पुन्हा एकदा हो यावेळेला चकित केलं आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता होते. आणि शेवट या ठिकाणी गोड केला या ठिकाणी कृष्णानं. पाहू शकता आपण 3 षटकांचा खेळ इथं मात्र संपलाय आणि संघाची धावसंख्या इथं मात्र आपण पाहतोय 36 या आकड्यावरती. 34 षटक या ठिकाणी येईल तोपर्यंत जाऊया आपल्या डीजे मास्टरकडे. चैता महिन्याचे सप्तमीला न जाऊ चल कारल्याचे डोंगराला. झोप लागे न डोल्याला न जावाच आईचे भेटीला. चैता महिन्याचे सप्तमीला न जाऊ चल कारल्याचे डोंगराला. झोप लागे न डोल्याला न जावाच आईचे भेटीला. चैता महिन्याचे सप्तमीला न जाऊ चल कारल्याचे डोंगराला. झोप लागे न डोल्याला न जावाच आईचे भेटीला. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या 36 आणि आता मात्र नुसती आग आणि आग करते मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज इथं मात्र आपण पाहतोय अनिल. अंडर 2020 स्पर्धेचा चांगला ऑर्गनायझर कमिटीचा सदस्य आहे. चांगले आयोजन करता आहेत. मात्र पाहूया या वेळेला इथं षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हरमध्ये आपण अनिलला या ठिकाणी पाहतोय. संघाची धावसंख्या 36. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल अनिलला. हा बॉल इथं फटका बसतोय. चेंडू हवेमध्ये. एनिमेशनची कमी आणि इथं कृष्ण केने एक सोपा आणि चांगला झेल या ठिकाणी पकडतोय. फलंदाज फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. शर्तीच्या बैलाला ज्याप्रमाणे हुशार म्हटलं जातं तोपर्यंत कसा पळायला लागतो त्याप्रमाणे या डायलॉग मात्र इथं निंबोली संघाला मात्र आता नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये नेऊन देईल.
कमबॅक या ठिकाणी केलं अनिलनं. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी विकेट संपादन करतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेला मात्र हा पंपूल केलाय बघा. फुलटॉस चेंडू होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं काय घडतंय बघा. काय घडू शकतं या ठिकाणी. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून इथं धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडं चेंडू टर्न झाला होता. मात्र या ठिकाणी धाव घेण्याच्या नादामध्ये इथं मात्र आपला विकेट गमावलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. DJ Webhoff in the mix. थैंक यू टीजे. पारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. आता मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते आणि या षटकामध्ये इथं मात्र जर आपण विचार केला फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च करतोय अनिल. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 विकेट मात्र हासिल करतोय आपल्या संघासाठी. आपल्या संघाची विजयाची पताका मिरवण्यासाठी सज्ज होतोय. इथं किल्ला मात्र न बांधण्यापासून या ठिकाणी वंचित ठेवतोय जय मल्हार टीमला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वप्नील येतोय आता मात्र. ओहो, स्लोवर गोलंदाजी चकवलं. डोळे वीस मारले गेले इथे फलंदाजाचे. चकित केलं या ठिकाणी बघा. काय गोलंदाजी या ठिकाणी करतोय. व्हेरिएशन चांगलं आहे या ठिकाणी या गोलंदाजाचं. चांगली कामगिरी मात्र करतोय. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय 37 धावांवरती थांबून राहिलेली आहे आणि या वेळेला मात्र थोडासा टॅप केलाय. डीपमध्ये चेंडू आहे. पॉईंटच्या दिशेत क्षेत्ररक्षक मात्र येतील. चांगलं अडवलं मात्र या ठिकाणी धावा मात्र. इथं धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथं काय घडेल. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच या ठिकाणी नक्कीच नाखुश आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली रनिंग या ठिकाणी. चांगली नजर मात्र संजय सुतार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगले पंच आहेत. पंचांना या ठिकाणी आम्ही विचारतोय. पंच नक्की संजय सुतार आम्हाला सांगतील या ठिकाणी धावा. पंच आमच्याकडे वळतील. धावा या ठिकाणी मी विचारतोय. पंच धावा किती. दोन धावा या ठिकाणी. पंच धावा 2 ना. 3 धावा. 3 धावा इथं मात्र. 3 धाव्याने इथं संघाची धावसंख्या 40 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा अनिल या ठिकाणी वळतोय. ओहो, जबरदस्त गोलंदाजी. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दांडी गुल केले. फलंदाजाला या ठिकाणी बाद केलंय. जावं लागतंय फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी। अब सब मस्त मामले बड़े खुदार है। अब हर एक दिन बराज का त्योहार है। अब ये लीज ना जुबे तेरी लाज हम जगे तेरे नदी जमना जग सकते हैं माया। तर मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अरे आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपण विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये जी गोलंदाजांची राहिली ती कमालीची राहिलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये गोलंदाजांचा मात्र बोलबाला राहिलेला आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय अजून एक यावेळेला फुलटॉस बॉल. थोडा फिरवला चेंडूला आणि बिडकावून दिलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. याचबरोबर इथं पहिल्या इनिंगचा खेळ इथं मात्र समाप्त होतोय आणि इथं मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 46 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 47 धावांचं इथं टार्गेट मात्र ठेवलेलं आहे. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. इथं मात्र आमचे मान्यवर विजय वाघमारे यांचा इथं आम्ही यथोचित सन्मान करतोय. ऑर्गनायझर कमिटी किरणजी मोरे, विलासजी मोरे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांचं यथोचित सन्मान करतोय. युवा सेना चषक 2021 हे पर्व पाहतोय आपण. हार्दिक असं स्वागत आहे स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती आणि यापुढील होणारा सामना
जांभूलपाडा आणि पालकने या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस करण्यासाठी. तर इथं मात्र आपण आमचे मान्यवर आनंद भालके यांचा इथं यथोचित सन्मान करतोय. अशोकजी मोरे यांना विनंती करतोय की आपण इथं मात्र मान्यवरांचं यथोचित सन्मान करायचा आहे. आनंदजी भालके यांची मात्र इथं उपस्थिती स्पर्धेमध्ये. अशोकजी मोरे यांच्या हस्ते इथं मात्र स्वागत केले जाते. पुष्पगुच्छ, एक शाल, मायेची शाल मात्र दिली जाते. गोड आठवण इथं मात्र स्पर्धेच्या माध्यमातून. तर जांभूलपाडा संघ किरण जांभूलपाडा आणि त्याचप्रमाणे पालकने स्पोर्ट यायचं आहे, पण दोन्ही संघाचे कर्णधार इथं मात्र आहेत. पहिलाच बॉल इथं मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट. इथं मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर इथं मात्र श्याम पारदे यांचं आगमन झालेलं आहे. चेंडू द्यायचा आहे तिथं मात्र नक्की सुरू. इथं मात्र तिसरा अंपायर पाठवायचा आहे.
11.75ची सरासरी इथं मात्र गाठायची आहे. 47 धावांचं लक्ष इथं मात्र ठेवले निंबोली संघासमोर. गोलंदाजीसाठी सज्ज स्वप्नील. यावेळेला फटका फसतोय, चेंडू हवेत आपल्याच फॉलो थ्रो मध्ये. इथं मात्र काय, मागील मॅच मधला हिरो, मागील मॅच मधला अर्धशतक झळकवणारा कल्पेश केडे बॅक टू द पवेलियन. श्याम पारधी यांचं नक्कीच आगमन झालेलं आहे आणि इथं मात्र श्याम पारधी यांचा आम्ही यथोचित सन्मान करतोय. विलासजी मोरे यांना आपण विनंती करतोय, या ठिकाणी आपण मान्यवरांचं यथोचित सन्मान करायचा आहे. सामन्यामध्ये काय ट्विस्ट आलाय बघा. जो संघ या मैदानावरती पहिल्याच मॅचमध्ये, पहिल्या राऊंडच्या पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त क्रिकेट दाखवला होता, त्या संघाला इथं मात्र आपण पाहू शकता कल्पेशला माघारी धाडलंय. स्वप्नील या गोलंदाजानं काय गोलंदाजी या ठिकाणी केली, जबरदस्त गोलंदाजी. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती इथं मात्र आपण पाहतोय. निखिल इथं मात्र संघाचा तारणहार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु या ठिकाणी क्रिकेटचं समीकरण काय सांगते मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील या ठिकाणी वळतोय. हा बॉल इथं मात्र बॉटमहँडचा वापर केलाय आणि चांगली रनिंग या ठिकाणी संधी होती. चित्त्याच्या चपळाईनं, हरण्याच्या वेगानं या ठिकाणी धावांचं महत्त्व मात्र नक्कीच असेल, कारण सलामीचा फलंदाज कल्पेश मात्र डगआउटमध्ये आहे. इथं निखिलवरती संपूर्ण काही नक्कीच असेल मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या इथं मात्र जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती आपण पाहतोय आणि यापुढील होणारा सामना मात्र नक्कीच आपल्या समोर पेश होतोय. किरण जांभूलपाडा आणि पालकने स्पोर्ट पालकने या दोन संघामध्ये. हा बॉल सुरेख फटका आहे आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. चांगली बॅटिंग इथं कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या 8 धावा. अक्षय इथं मात्र षटकार ठोकून आपलं खातं या ठिकाणी उघडतोय. चांगली बॅटिंग आहे, मोठे फटके खेळू शकतो या ठिकाणी. आहा काय बॉलिंग आहे या ठिकाणी. आणि इथं मात्र अपील मध्ये काय जबरदस्त उत्साह आहे बघा, काय सांघिकता या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला. दबाव इथं मात्र आपण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये घनघोर युद्ध इथं मात्र दोन्ही संघ कल्याण तालुक्यामधले इथं मात्र आपण पाहू शकता. कल्याण ग्रामीण असोसिएशनचे संघ इथं मात्र आपण पाहतोय. काय जबरदस्त लढत आहे. संघाची धावसंख्या इथं मात्र जाऊन पोटले 8 या आकड्यावरती आणि चांगली धावसंख्या या ठिकाणी नक्कीच 15.75ची सरासरी आहे. मात्र निखिल या ठिकाणी नक्कीच वळतोय अक्षयकडे. काहीतरी कानमंत्र इथं मात्र देण्याची आवश्यकता आहे. अजूनही या षटकातले 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. स्वप्नील इथं चांगली गोलंदाजी करतो. मागील ओहो या वेळेला काय गोलंदाजी केली जाते. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रमध्ये अर्जुन मात्र आपल्या पाठीवर अस्त्र आणि शस्त्रांचा भंडार घेऊन कुरुक्षेत्रामध्ये कौरवांना मात्र ज्याप्रमाणे परास्त केलं होतं, तिथं बघा काय गोलंदाजी केली जाते. अस्त्र टाकले जात आहेत. इन स्विंग, आउट स्विंग, ब्रह्मास्त्र, काय गोलंदाजी केली जाते. मागील मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी करतोय.
हो, या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथं मात्र पॉइंट मध्ये चेल पकडला जातोय आणि इथं अक्षयची खेळी समाप्त. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकांचा खेळ इथं मात्र संपतोय. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आणि सामना अजूनही दोन्ही बाजूला असेल. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कृष्ण. आणि मागील गोलंदाजीमध्ये जर आपण विचार केला थोडासा मागडे मात्र ठरले होते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी 20 धावा मात्र कृष्ण या गोलंदाजाला कुठल्या होत्या आणि ती भरपाई इथं मात्र करावी लागेल. जबरदस्त मॅच इथं मात्र आपण पाहतोय. निंबवली बी आणि जे मल्हार टिटवाला या दोन टीम मध्ये अजूनही या सामन्यामध्ये आपण पाहू शकता. तर जाऊया मॅचच्या दिशेत. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 8 या आकड्यावरती आहे. अजून या ठिकाणी जर चांगली गोलंदाजी झाली तर इथं मात्र नक्कीच पूर्णपणे थोडासा बॅकफुटवरती जाऊ शकतो निंबोली टीम. परंतु इथं मात्र थोडासा हलक्या हाताने चिप केल्या मात्र डीपमध्ये चेंडू जातोय. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथं मिळेल. एक धावीने इथं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते 9 या आकड्यावरती. रोहित इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला फक्त 7 धावा मात्र खर्च केल्या आणि 2 विकेट मात्र घेतले. आणि या वेळेला व्हॉट अ बॉलिंग. ट्रिपल उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कारण की इथं मात्र निखिलची खेळी समाप्त. जबरदस्त इथं मात्र जबरदस्त क्रिकेट. आणि नक्कीच ज्या निखिल वरती नक्की जबाबदारी होती तो निखिल ही मात्र आता तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज इथं मात्र सूर्यकांत. सूर्यकांत इथं मात्र आपण पाहतोय. ओहो काय शॉट केलाय परंतु तिथं सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज इथं मात्र होतोय फेल. सूर्यकांतची खेळी इथं मात्र 0 बाद. बॅक टू द पवेलियन. संघाची धावसंख्या इथं मात्र आपण पाहू शकता फक्त 9 या आकड्यावरती आहे. आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक कृष्ण आहे आणि अनेक वेळेला या खेळाडूनं या संघाला मात्र उभारलेला आहे आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कृष्ण. गोलंदाजी मात्र खूपच थोडीशी वाईट मात्र झाली. 20 धावा दिल्या होत्या आणि त्या 20 धावांची भरपाई इथं करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सज्ज या ठिकाणी गोलंदाज रोहित. ओहो या ठिकाणी बघूया कार्पेटच्या साईने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडूला अडवतील फेकतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहतोय 10 या आकड्यावरती.
आणि आता मात्र इथं मोठे फटके येण्याची आवश्यकता आहे. उरलेल्या 2 चेंडूमध्ये इथे मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. हो, या वेळेला खूपच सफल झाले होते. ऑफस्टिकवरती गेले होते. शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खाली राहिला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव. संघाची धावसंख्या इथं मात्र आपण बघू शकता अजूनही थांबलेली आहे. 10 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी होते. रोहित तिथं चांगला गोलंदाजी करतोय आणि या वेळेला ब्रह्मास्त्र आणि काय म्हणतात नक्कीच फलंदाज इथं मात्र बाद. 4 मुंड्याचे बॅक टू द पवेलियन. आता मात्र या ठिकाणी 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सॉरी, माफ करा, 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. खूप अवघड असं समीकरण या ठिकाणी झालेलं आहे. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त क्रिकेट दाखवला होता, काय फलंदाजी केली होती, मात्र इथं पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललंय निंबोली बी या टीमला. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. इथं ड्रिंक्स ब्रेक होतोय. थोडा वेळ आपण थांबूया आणि आपल्या डीजे पॅडीला थोडी संधी देऊया. तर नक्कीच इथं 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये 37 धावा इथं मात्र करायच्या आहेत. मोठे फटके इथं खेळावे लागतील. चेंडूला आसमान दाखवावं लागेल. इथं जर नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल आणि ती क्षमता इथं मात्र आहे. कृष्ण या फलंदाजामध्ये 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. इथं सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती आगाज आणि चेंडू सीमारेच्या बाहेर. DJ Vaibhav in the mix. थँक्यू डीजे. इथं मात्र षटकार ठोकलाय आणि अजून एक चेंडू हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न, मात्र ॲनिमेशनची कमी. चेंडू हवेमध्ये आणि इथं झेल सुटतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा इथं मात्र कंप्लीट केली जाते. इथं मात्र जर झेल मात्र पकडला असता कुठंतरी पूर्णपणे हा सामना नक्कीच आपल्या खिशामध्ये असता, परंतु इथं
मात्र अजूनही आपण विचार केला की कृष्ण का त्याला एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून संबोधलं जाते. अनेक मॅचमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज मात्र नक्कीच मानकरी ठरणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजून आहेत. नक्कीच निंबोली बी टीम संघाच्या अशा पल्लवीत नक्कीच असतील. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सौरभ. ओव्हर द विकेट, शॉट अप लेंथ आणि चेंडू पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, बिग 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 षटकार. वांगी झाली मेली माकरा थँक्यू डीजे. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. कृष्ण नक्कीच पाहू शकता आपण आपल्या वैयक्तिक 16 धावांवरती या ठिकाणी खेळतोय, 2 षटकार लगावतोय. आणि नक्कीच पाहूया या मॅचमध्ये, या षटकामध्ये संघाची धावसंख्या तर मात्र झाले 24 या आकड्यावरती. अजूनही या ठिकाणी नक्कीच उर्वरित एक षटक असेल आणि या षटकामधले अजूनही 3 चेंडू मात्र असतील. म्हणजे नक्कीच मिळून 9 चेंडू मात्र असतील आणि 9 चेंडूमध्ये इथं मात्र 23 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी. आणि हे समीकरण इथं मात्र उधळून लावण्याचा प्रयत्न, चांगला फटका हा पंपूल या ठिकाणी केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव या ठिकाणी मिळेल. चांगला थ्रो या ठिकाणी बघायला भेटतो, चांगली फिल्डिंग. काय थ्रो या ठिकाणी, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी येतोय. तर मात्र आपण पाहू शकता संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. निंबोली संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं होतं, इन्व्हाइट केलं होतं या ठिकाणी टिटवाळा या टीमनं. आणि इथं मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट. आणि 2 धावीने इथं संघाची धावसंख्या पुढे सरकते, आपण पाहू शकता 27 या आकड्यावरती. रितेश मोठे फटके खेळू शकतो, क्षमता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज वळतो या ठिकाणी सौरभ. या वेळेला सुरेख फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. तुमची मुलगी लय सुंदर मामी, मुलगी लय सुंदर. थैंक यू टीजे. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. काय क्रिकेट या ठिकाणी पाहतोय आपण. काय या संघाला इथं मात्र या विभागामध्ये दादा संघ म्हटलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये इथं उत्तर दिलं जातंय. काय जबरदस्त बॅटिंग इथं केली जाते रितेशच्या माध्यमातून. आपल्या वैयक्तिक 8 धावांवरती इथं मात्र खेळतोय आणि 7 या ठिकाणी देतोय कृष्णजी. आणि कृष्ण सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. इथं मात्र आपण पाहू शकता आपल्या वैयक्तिक या ठिकाणी 16 धावांवरती, नक्कीच 17 धावांवरती या ठिकाणी खेळतोय. आणि स्ट्राईक इथं मात्र आता कृष्णकडे असेल. आणि गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता मागील मॅच मध्ये ज्याने कमाल केली होती, धमाल केली होती, तो गोलंदाज इथं आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. इथं चेसिंग कंपल्सरी असेल. गोलंदाज तयार हो. या वेळेला हा पंपूल केलाय डीप मध्ये, मात्र पाहूया मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल, दुसरी धाव घेण्याचा इथं प्रयत्न. आणि इथं काय घडेल, आणि इथं मात्र धावांचा नाद आणि आत्महत्या. इथं फलंदाज बाद होते. नक्कीच पाहूया या ठिकाणी, नक्कीच फलंदाज या ठिकाणी सौरभ, सॉरी रितेश.
इथं मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्यामध्ये इथं मात्र नक्कीच ट्विस्ट आपण पाहतोय. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी, चांगली फिल्डिंग मात्र पाहायला भेटली. धावांचा मोह या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकता, परंतु या ठिकाणी विकेट मात्र गमावली. मोलाची विकेट. रितेशला डगआउटमध्ये जावं लागतंय. आणि आता मात्र या ठिकाणी 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये पूर्णपणे चित्र बदलू शकतात. आणि हा बॉल गगनभेदी, गगनचुंबी षटकार. भोळा शंकरा भोळा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. थँक्यू टीजे. काय जबरदस्त क्रिकेट इथं मात्र आपण पाहतोय. ना कोई अभागा ना कोई भाग्यशाली, किस्मत का सूरज उसका चमका जो अब नींद से जागा. जबरदस्त क्रिकेट. आणि हा बॉल जातोय अजून एक. आणि इथं मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू टीजे. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असेल. इथं 2 धावांची पॅनल्टी. आणि इथं बघा 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. तर नक्कीच जांभूळपाडा संघ आपण खेळाडू कक्षातून बाजूला व्हायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच असतील. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये ट्विस्ट. जबरदस्त क्रिकेट. हा बॉल येतं मात्र विजयाचा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. आणि निंबोली संघाचा हार्दिक हार्दिक कौतुक आणि हारलेल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. कडुलिंबाला आला कसा गोड पाला झालो तंग मी झालो तंग मी झालो तंग मी पाहुनिया साहिलीला झालो तंग मी पाहुनिया साहिलीला थँक्यू डीजे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो कृष्ण केणे. तर नक्कीच निंबोली संघाला वॉर्निंग असेल या ठिकाणी. पंचांशी आपण उजत घालायची वाद घालायचं नाही.